कडक गोट्या अशी असती आणि शेवटची ओव्हर त्यांनी त्यांच्यामुळे जिंकलेली आहे वकांडा फॉरीवर हा संघ. पहिला चेंडू आणि विकेट. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आपल्याला भेटलेली आहे. इथेच आहे ट्रकच्या मागे हे बाय फिल्डिंग हा मान्य कारण आता कारण देत बसणार ना 80 वर कुठं टाकलाय बऱ्याच लागून गेला काय कशाला लागेल बल्लीच अरे परत तरी अरे बॉल घेऊन ये अरे आत्ताच घेऊन ये पळत ये पळत. अगं पण वर नाही टाकना असं काय टाकतंय हे चल उभं राहा पटकन चल असं टाकता नाही उभं राहते मॅच मध्ये हे बॉल येणार पहिला हेलो 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 पाच चेंडू झालेले आहेत पंच. एक चेंडू या षटकातला राहिलेला आहे. आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि आपल्याला विकेट किपिंग करताना भांड्या उर्फ भांड्या पारदादा देशमुख मोठी हसती आपण किरकोळ थोडी आहे. चल जावं चला पुढचं चेते
पुढचं शतक आपल्यासाठी घेऊन येत आहे ते म्हणजे देवेंद्र जाडकर. हॅलो हॅलो. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज देवेंद्र जाडकर आणि मोठी हस्ती ती म्हणजे पांड्या उर्फ पार्थदादा देशमुख. अतिशय मोठी अशी हस्ती आपल्याला पाठीमागे विकेटच्या पाठीमागे पाहायला भेटते. रॉयल स्ट्रायकर्स या संघाकडून खेळत आहेत. पाहूया पुढचा चेंडू देवेंद्र यांचा आणि हा उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू पण हस्तीला कुठेतरी चेंडू भावत नाही. अतिशय छोटा चेंडू आहे त्यांच्या हातात, मोठा चेंडू बसतो. दोन चेंडू आणि 5 धावा. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी आपल्याला रॉयल स्ट्रायकर्स या संघाकडून आणि हात घातला आणि चौकाराकडे चेंडू गेलेला आहे. हात घालायला नव्हता पाहिजे, फिल्डर बाकी होता आणि अतिशय गच्चा असं शतरक्षण आपल्याला पाहायला भेटते देवेंद्र जाडकर यांच्या बॉलिंग मधून. मास्टर माइंड कुठेतरी आपल्याला पाठी विकेटच्या पाठी दिसत आहे. पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू पण 9 चेंडू दर्शवलेला आहे पंचांनी. 9 चेंडू अवांतर धाव भेटलेले आहे या ठिकाणी मराठा बॉईज या संघाला. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट टोललेला आहे स्टेप आउट करून आणि 1 धावेसाठी 1 धाव संपूर्ण. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग ते म्हणजे विपुल बाळवे. 4 चेंडू आणि 11 धावा. पाहूया मास्टर माइंड कशी फिल्डिंग लावतात. उगाच नाही त्यांना मास्टर माइंड बोललं जात, ते म्हणजे पार्थ देशमुख. पुढचा चेंडू आणि आज परत स्टेप आउट करताना पाहायला भेटत होते पण गोलंदाज कुठेतरी थांबलाय आणि अवांतर धाव वाईट प्लस 1. हो हो विनायक जातो अडवणार बॉल त्याच्या हातात नाही येते. 2 मिनिटे धाव संख्या सांगायची. स्कोरर 1 चेंडू राहिलेला आहे. 5 बॉल 14 धावा. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट प्रकारे टोललेला आहे. अजय जाधव तिथे आई शपथ मोठी हस्ती कुठेतरी लपलेली होती पण ती बाहेर निघालेली आहे फिल्डिंगच्या रूपात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत आहे ती म्हणजे 15. 15 ओव्हरऑल. हॅलो पाहूया पुढचं शतक कोण घेऊन येत आहे आपल्या संघासाठी आणि मोठी हस्ती कुठेतरी आपल्याला विकेटच्या पाठीवर पाहायला भेटते ते म्हणजे अजय जाधव उर्फ खूप विकेटच्या पाठी बसताना आपल्याला पाहायला भेटले. बजरंग बैठक मारलेली आहे त्यांनी. पाहूया किती स्टंपिंग करतात ते. पहिला चेंडू पहिला शतक आणि उत्कृष्ट असा अडवलेला चेंडू तो म्हणजे फिल्डरने. फिल्डरचं नाव नाही माहिती पण उत्कृष्ट असा अडवतोय तो म्हणजे फिल्डर आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती म्हणजे भांड्या उर्फ पार्थ देशमुख. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते पार्थ यांची. आणि हा पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असं टोललेलं आहे पण 1 धावेवर समाधान मानावं लागेल.
पाहूया पुढच्या चेंडूसाठी ते काय अत्तल कडवतात आणि हा स्टेपआउट मारलेला चेंडू आणि चौकार. पार्थ यांनी कुठेतरी डोक्याला हात लावला. अतिशय घाणेरडा चौकार येते त्यांना. त्यांच्या बॉलिंग चुकते की फिल्डिंग चुकते ते आपल्याला पाहायचं आहे. विनायक यादव स्वतः तिकडे बाउंड्रीच्या लाईनवर जाताना आपल्याला पाहायला भेटतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल आणि पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट प्रकारे टोलवलेला आहे पण त्याच रित्या अडवलेला आहे चेंडू. अतिशय खुश पाहायला भेटतात आपल्याला रॉयल स्ट्रायकर्सचे हे सर्व खेळाडू. पार्थदादा देशमुख यांच्या नजरेमध्ये कुठेतरी खोट दिसते आपल्याला. असं वाटतंय की विकेट पडेल त्यांच्या या गोलंदाजी सारखी. पुढचा चेंडू आणि हा पुढचा चेंडू टाकलेला आहे. बॅट फुटला जाऊन चौकार. एका हाताने कुठेतरी अडवायचा प्रयत्न होता इथे. पवन धावसंख्या सांग रे बाळा. चला पुढचा चेंडू पार्थ यांचा आणि अतिशय उत्कृष्ट असा टोललेला आहे आणि विकेट भेटली. आपल्याला एक तरी विकेट पाहायला भेटेल. स्कोर सांगतो विपुल दादा. स्कोर सांगायचा स्कोर 2 मिनिटं विपुल भैया 2 मिनिटं. लय वेळ घेणार नाही तुमचा. पार्थदादा देशमुख अतिशय मोठी अशी हस्ती आत्ताच एक विकेट काढून विकेटच्या पाठीमागे उभं राहायला येत आहेत. अतिशय मोठी हस्ती. 2 मिनिटं इथे जरा गडबड घुटाला. बॉल दे रे बाबा. जुना बॉल दे रे. आला बॉल आला. टेन्शन नाही. 37 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37 3 ओव्हर 7. अजय दादा खुश का? बॉलिंग आलेले आहे ते म्हणजे स्वतः विनायक दादा यादव आणि पार्थ दादा देशमुख. आत्ताच एक विकेट काढून विकेट किपिंगला पाय फासाटून एकदम उभा राहिले बघ. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा टोललेला आहे. पाहूया. एका धावेवर समाधान माना. 38 धावा. सहकार सुपरस्टारची मोठी हस्ती म्हणजे सोन्यादा. हा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्टरित्या अडवताना आपल्याला अजय जाधव हो मोठा असा तुल्यबळ असा संघ घेतलेला आहे तो म्हणजे विनायक यादव यांनी. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट असा अडवलेला आहे स्वतःच्या संघासाठी. आणि मांग्याला कुठेतरी बॉलिंग आणि बॅटिंग करताना आपल्याला पाहायला भेटतात. आता तरी ते बॅटिंग करतायत. पाहूया. आणि हा फ्लाय चेंडू आणि हा षटकार. मांग्याला उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहेस तू. याबद्दल तुला 50 रुपये पारितोषिक भेटत आहे ते म्हणजे निखिल दादा. चैतन्य भिलारे कुठेतरी आपल्याला खेळताना पाहायला भेटते. चैतन्य भिलारे. पाहूया किती चौकार जडण्यात यशस्वी होत आहेत ते. आणि पहिला चेंडू चैतन्य आणि विकेट पडली. विकेट आता वाईट आणि एक विकेट. प्लीज लवकरात लवकर समीर दादा लवकर देशमुख जरा
जरा स्टंप हळू पाडायचे नाही ते स्टंप तोडताना आमचं परत लागणार आहेत पिल्स बी उडवताल कुठं दुसरीकडं. कसं आहे उद्या पण मॅच खेळायची आपल्याला आपली वस्तू आपण जपली पाहिजे पार्थदा. अजून एक विकेट मोठी विकेट नित्या यांच्या स्वरूपात मोठी विकेट भेटलेली आहे. पार्थदा देशमुख 5 बॉल 40 धावा पहिल्या इनिंग मध्ये 40 धावा कुठल्या दिवशी. आणि काका इथे आलेले आहेत सुंदर काका मोठं वादळ आणि फ्लायटेड चेंडू आणि हा वादळ आऊट झालेलं आहे घराच्या दिशेने परत 41 to win. कुठेतरी बॉलिंग मध्ये चेंजेस करायचे आहेत मराठा बॉयज या संघाला. 41 धावांचं मोठं असं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे रॉयल स्ट्रायकर्स यांच्या समोर. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला रॉयल स्ट्रायकर्सच्या संघाकडून पाहायला भेटली. गणपती बाप्पा मोरया मनात मोठा वाघ निघालेला आहे तो म्हणजे पार्थदा देशमुख. येऊ जमीन पण हादरती चालताना आता ग बाया. चला मराठा बॉयज अतिशय उत्कृष्टरित्या चालत येत आहेत ते म्हणजे ग्राउंडवर आणि अतिशय तुल्यबळ असा संघ आपल्याला सुमित पुजारी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. कोकणवरून आलेले वाटतं ते नाही कोकणला नाही कुठून आलेत कुठून तरी आलेत पण आलेत खेळायला खास खेळायसाठी ते आलेले आहेत. क्रिकेट अतिशय युवा खेळाडूंसाठी बनलेला हा खेळ म्हणजे बॉक्स क्रिकेट. विपुल बारवे मोठा असा खेळाडू मोठी अशी भेट या खेळाडूवर लागलेली होती ऑप्शनला आणि उत्कृष्ट असा खेळाडू आणि उत्कृष्ट असा बॅट्समन आहे तो आपला विपुल बारवे नावाजलेलं असं व्यक्तिमत्व. अतिशय कमी वयात त्यांनी खूप रन्स या टुर्नामेंट मध्ये मारलेले आहेत. विपुल दादा बारवे कुठेतरी बॅट ओव्हर करताना पाहायला भेटतात. आपण बघूया पार्थदा देशमुख कुठेतरी आपल्याला उतरताना पाहायला भेटतील. 1 डाऊन तरी उतरावं अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा. आपल्याला इथे पाहायला भेटतोय. चला लवकरात लवकर शतरक्षण सजून घ्यायचं मराठा बॉईज. ओम मराठा बॉईज. आणि हा छोटा खेळाडू तो म्हणजे चिगन. काका ऑन द फायर अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणजे काका सुंदर काका. पहिलं शतक संघासाठी पहिलं आणि स्वतःचं पहिलं शतक घेऊन येताना आपल्याला पाहायला भेटतं सुंदर काका नायडू. पहिला चेंडू आणि अवांतर धाव कुठेतरी मनोबल खसताना आणि पुढचा चेंडू आणि आता चौकार बघ कसाही
अतिशय उत्कृष्ट असा चौकार चेंडू आणि हा उत्कृष्ट असा टोलवलेला आहे, पण एका धावेवर समाधान मानावं लागेल विपुल यांना. आणि पारदादांच्या तोंडावर कुठेतरी हसू पाहायला भेटतंय, अतिशय निखळ असं हसू त्यांच्या तोंडावर पाहायला भेटतंय आपल्याला. पाहूया पुढचा चेंडू. आणि हात फिरवलं बघ, वाईट अवांतर धाव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल. आता पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोललेला चौकार. हो पाहता बघ कसं नाचतंय. उत्कृष्ट असे 2 चौकार. यस पंचांना कुणीतरी पाणी द्या, असं करू नका. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट असा टोललेला पण फिल्डरच्या हातात कुठेतरी कच्चा असं क्षेत्ररक्षण आपल्याला बॉलर त्यांच्याकडून पाहायला भेटतं. हे पंचांना पाणी द्या की रे. चार बॉल 4 चेंडू. सॉरी पंच. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोलवण्याचा प्रयत्न पण नाही, कुठेतरी 1 धावेवर समाधान. 5 चेंडू आणि 12 धावा. अतिशय महागड असं पहिलं षटक आपल्याला पाहायला भेटेल का, पाहूया. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोलवलेला आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12 धावा. 12 धावा. महागड असं षटक ते म्हणजे सुंदर काका यांचं. 12 धावा पहिल्या षटकामध्ये कुठण्यात यशस्वी झालेले आहेत दोन्ही फलंदाज. पाहूया पुढचं षटक. बॉलर्स नेम प्लीज. 2 मिनिटं थांबवायची मॅच. 2 मिनिटं. पंच रेडी होऊन येत आहेत. पंच कुठेतरी पाणी प्यायला आपल्याला पाहायला भेटले. असं करू नका यार, कमिटी लक्ष द्यायचंय. पंचांना आपण तहानलेलं बघू शकत नाही. चला सुरुवात करायची. आवरा. पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट असा टोलवण्याचा प्रयत्न आणि चौकार. विनायक दादा यादव स्टेज पाशी येऊन खुशीची पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोललेला. दुसरा चौकार बघ कसा आहे, गुळगट. चला अतिशय गोळीगत असे 2 चौकार आणि पुढचा चेंडू. पंचांनी विकेट दर्शवलेली आहे. आता कुठेतरी बाहेर जाताना गोळीगत पाहायला भेटतात विपुल बारवे. कुठेतरी 2 चौकार मारून त्यांनी आपल्या संघाचं पारडं थोडं जड केलं होतं, पण आपल्याला इथे विकेट गमवावी लागली. आणि 3 चेंडू आणि 20 धावा. आहा, स्वतः ओनर अँड कॅप्टन. आता ग बाया. पुढचा चेंडू विनायक यांच्यासाठी आणि स्टेपअप करून मारण्याचा प्रयत्न, पण फिल्डरच्या हातात बॉल. एका धावेवर समाधान. होय दादा 21. 4 चेंडू 21 धाव. 2 ओव्हर 21. 21. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट टोलवण्याचा प्रयत्न आणि विकेटचा चान्स. विकेट. चला घरचा रस्ता पकडा.
सॉरी अभिराज येस हो पंच 5 चेंडू 5 चेंडू पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी. आपण पंचांशी वाद करू नका. चला पुढचा चेंडू ओ टेक बॉल. बाहेरून कोणी बोलायचं नाही. पुढचा चेंडू आणि आय 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 काकाला हातात बॉलच नाही घावला बाया. जाऊ दे परत चला घावल मग विकेट काढून काका. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे. कृपया वेळ नाही लावायचं. सुमित पुजारी हा मोठासा बॉलर मोठासा व्यक्तिमत्व बॉक्स क्रिकेट या सामन्यांमध्ये. दिगंबर दादा उर्फ दिगुदा. वैष्णव चव्हाण थोड्या वेळासाठी आपण कुठेतरी घबरायचं. आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी भेटते. पहिला ती म्हणजे चॅलेंजर्स या कमिटीकडून. अतिशय उत्कृष्ट असे सामने आपल्याला या ठिकाणी या कमिटीच्या मार्फत पाहताना भेटतात. आहा सह्याद्रीचे जरांगे ते म्हणजे आदेश दादा कुठेतरी पुढे येताना आपल्याला पाहायला भेटतात. बॅटमनच्या एकदम जवळ आणि अतिशय उत्कृष्ट असं टोलवण्याचा प्रयत्न पण कुठेतरी थांबताना. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला भेटतात मराठा बॉयज. येस सर. चला पुढचा चेंडू काकांनी कुठेतरी बॉल सोडला. पंचा हा चेंडू आहे ना. चेंडू आहे हा चेंडू आहे. हा वन डिक्लेअर 2. डबल धमाका ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि डबल धमाका. तीस धावा आणि हा पुढचा चेंडू आणि कुठेतरी छेल होऊ शकला असता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी गडबड. पुढचा चेंडू ओव्हर आणि विकेट. 6 धावा गेल्यात ना. 12 धावा नाही मिळणार. बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला. अतिशय अतितटीचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. 1 चौकावरही कुठेतरी मॅच गेलेली आहे. 1 चौकारची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी. आणि उत्कृष्टाने टोलवण्याचा प्रयत्न आणि ओ माय गॉड कच्चा असं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे या ठिकाणी भेटणार आहेत. 6 चेंडू आणि 6 धावा. विनायक यादव कुठेतरी पळत येताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि कुणाचे तरी काळजाचे ठोके वाढलेले आहेत ते म्हणजे पार्थदादा देशमुख यांचे. काळजाचे ठोके इथपर्यंत ऐकायला येत आहेत. पार्थदादा कृपया हे दोन्ही संघाचे ओनर कुठेतरी बाजूला लवकर उरकायचंय. मराठा बॉईज नाश्ता करायचा आहे का नाही. असं करू नये बाळांनो. चला दोन्ही संघाचे ओनर आपल्याला बाजूला पाहायला भेटतात ते म्हणजे संदीप दादा भांड्यादा.
चला पाहूया पुढचं शतक कोण घेऊन येते. आहा जरांगे पाटील आलेले आहेत. जरांगे पाटील पुढचा चेंडू आणि अवांतर धाव. आणि क्षेत्ररक्षण मराठा बॉईज या संघाकडून पाहिलं भेटतं. ओनरनी सध्या तरी डोक्याला हात लावलेला आहे. पंच नो चेंडू या. ओ माय गॉड नो चेंडू दर्शवलेला आहे. हो की 2 मिनिटं थांब की 2च मिनिटं. 3 धावा पाहिजे. टेन्शन घेऊ नको. 2 धावा पाहिजे. 2 धावा. सहा बॉल 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल. चला पाहूया. आणि अमृता चेंडू फ्लाइट चेंडू टाकलेला आहे आणि एका धाव विकेट. पंच विकेट विकेट विकेट. 5 चेंडू आणि किती धाव. चला पुढचा चेंडू. अतिशय अतितटीचा सामना आणि हा फ्लाइट टाकलेला चेंडू आणि वाईट चेंडू दर्शवलेला आहे पंचांनी. आणि 5 चेंडू 1 धावा. आता काही होणार बाळा पाहूया कसं होणार बाळा. पुढचा चेंडू आणि उत्कृष्टरित्या टोललेला आणि रॉयल स्ट्रायकर्स या संघाने सामना जिंकलेला आहे. आणि पार्थ आता कुठेतरी संघाच्याकडे जाताना पाहायला भेटत. अतिशय उत्कृष्टरित्या जिंकलेला हा सामना. चला श्री साई गोविंदा पदक लवकरात लवकर आपण. टॉस कुणी जिंकला. निखिल दादा.